करायचं आहे आपल्याला याच्यानंतरच्या सामन्यानंतर. आता ब्रेक घ्यायचा आपल्याला जेवणासाठी. कल्पित 11 वर्सेस अण्णा स्मृती हा असा होणारा सामना सलामीची जोडी मैदानात दाखल होते. सागर 5वा सामना असेल या स्पर्धेतील. कल्पित 11 विरुद्ध अण्णा स्मृती. नाणेफेक जिंकली होती ती कल्पित 11 ने आणि गोलंदाजी घेतली आणि फलंदाजीला पाचारण केलंय ते अण्णा स्मृतीला. दरम्यान अण्णा स्मृती संघाकडून सलामी जोडी मैदानात निखिल पाटील आणि साईराज गावडे. दुसरीकडे विचार केला तर अण्णा स्मृती संघ पहिला सामना अतिशय झोकात जिंकून दिला होता तो गौरव मोरेनं. दुसरीकडे विचार केला कल्पित 11 संघ हा पराभूत झालेला संघ आहे आणि आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेला कल्पित 11 काय कमबॅक करतोय का हे देखील पाहण्यासारखं आहे. पण अण्णा स्मृतीचा संघ विरेश विचार केला तर तगडा संघ पाहायला मिळतोय आपल्याला. जी बॅटिंग लाईनअप गोलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळते. निश्चितच सागर, पण कल्पित 11 संघाकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. वंश पारकर हे एक नवीन नाव इथे दिसतंय. त्यानंतर विवेक केळकर स्वतः कर्णधार आहे. प्रसाद सुर्वे हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. दरम्यान पहिलं षटक घेऊन येतोय तो विवेक केळकर स्वतः कर्णधार. स्ट्राईकला असेल तो निखिल पाटील. सर्कलची मर्यादा आहे पहिल्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल. पाहूया निखिल पाटील स्ट्राईकला असेल. सागर, काय धावसंख्या मनामध्ये असू शकते अण्णा स्मृती संघाच्या फलंदाजांमध्ये? कारण मागच्या 4 सामन्यामध्ये बघितले आपण 40-45 धावसंख्या उभारतात आहे आणि संघ जिंकण्यासाठी जवळपास जातोय आणि हरतोय. त्यामुळे किती धावसंख्यांचं टार्गेट ठेवू शकतात? दरम्यान पंचांचा इशारा येतोय, सामना चालू होतोय. पहिला चेंडू विवेक, सामना करेल तो निखिल. विवेकचा हा चेंडू यॉर्क लेन चेंडू झाला होता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव जातोय. सागर, सरासरी 45 ते 50 धावा या धावफलकावर दिसतात या स्पर्धेमध्ये. काय हेच टार्गेट घेऊन मैदानात उतरले असतील? काय वाटतंय तुला, किती धावसंख्या करतील? मला तर वाटतं की 45 ते 50 धावा घेऊनच ते टार्गेट आलेले असणार आहे. कारण त्याच धावांवरती त्यांना रोखायचं आहे आणि पहिला गडी बाद होतोय निखिल पाटीलच्या रूपानं. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय तो अण्णा स्मृतीला. चांगला चेंडू, यॉर्क लेन असा चेंडू आणि 0 या धावसंख्येवरती निखिल पाटील बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो अण्णा स्मृतीला. चांगली गोलंदाजी होते ती विवेक केळकर स्वतः कर्णधार कल्पित 11 संघाकडून. नवीन फलंदाज येतोय तो कल्पित पाटील, एक युवा खेळाडू. युवा खेळाडूंवरती भरणा असणार आहे. नक्कीच विचार केला तर कल्पितला खेळावं लागेल या सामन्यामध्ये. साईराजला स्ट्राईक ठेवावी लागेल तर या सामन्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा धावसंख्या उभारू शकतो. कारण विवेक केळकर एक चांगला गुणी गोलंदाज पाहायला मिळतोय आणि तशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंचा सामना झाला. 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. माफ करा, एकही धावफलकावरती नाही. 0 धावसंख्येवरती 1 गडी बाद झाले तो अण्णा स्मृती संघाचा. दरम्यान विवेकचा हा चेंडू कल्पित याच्यासाठी आणि बाद. पायचीतचं जोरदार अपील होतं विवेक केळकर याच्याकडून. दुसरा धक्का बसतोय तो 0 या धावसंख्येवरती. चेंडू जर विचार केला ना तर गोल्डन स्पॉटला चेंडू होता. मिडल वरती पिच झाला होता. बघा, आपण रिप्ले मध्ये दिसतोय की चेंडू मिडल वरती पिच झालाय आणि सरळ जाऊन पायावरती आदळलाय. त्यामुळे पंचांनी कोणतीही उशीर न लावता लगेचच अपील उचलून धरलंय आणि दुसरा मोहरा बाद होतोय तो कल्पितच्या रूपानं 0 या धावसंख्येवर. अण्णा स्मृती थोडासा अडचणीत दिसतो ना. पुन्हा एकदा हायट्रिक मारवरती पाहायला मिळतोय आपल्याला इथे गोलंदाज विवेक केळकर. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. दरम्यान मंगेश भूते. सागर, निर्धाव चेंडू गेले होते. 2 चेंडू निर्धाव होते. 1 धाव ऑलरेडी, 1 गडी बाद झाला होता. ते प्रेशर होतं कल्पित याच्यावरती. मोठा फटका खेळण्याच्या नादात क्रॉस बॅटेड शॉट गेला होता आणि सरळ चेंडू पायचीत झाला होता तो कल्पित पाटील 0 या धावसंख्येवरती. दरम्यान हॅट्रिक वरती असेल तो विवेक केळकर. या स्पर्धेतील पहिला हॅट्रिकचा मान मिळवतो का ते पाहूया. विवेक केळकर स्वतः कर्णधार आहे. स्ट्राईकला असेल तो मंगेश भूते. एक नामी संधी आहे. पाहूया विवेक केळकर. दरम्यान विवेकचा हा चेंडू स्ट्राईकला असेल तो मंगेश भूते. विवेकचा हा चेंडू खेळेल तो मंगेश आणि डिफेन्स केलाय आणि 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं तंत्र. स्ट्राईकला आणलंय ते दादू गावडे याला.
दादू गावडे याला जर शून्यावरती बाद केलं तर त्या गोलंदाजाला 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते संदेश गावडे याच्याकडून पाहूया. विवेक केळकर स्ट्राईकला असेल तो आता दादू गावडे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय तो विवेक केळकर. पहिला चेंडू असेल दादू याच्यासाठी आणि हा मात्र सुरेख फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून फ्लॅट बॅटेड शॉट, सरळ षटकार. पहिला षटकार येतोय तो या सामन्याचा दादू याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वेग घेईल. धावसंख्या जाऊन पोचते ती 2 गडी बाद 7. पोलादी पुरुष अशी त्याची ओळख. कायरन पोलार्ड नावानं ओळखला जातो आणि दिसतो देखील बलभीम. आणि त्याच्या या आताशी फटकेबाजीनं सुरुवात करताना दिसतोय तो आपल्याला साईराज गावडे. विवेक केळकर पाहूया काय प्रत्युत्तर असू शकतं. आता मात्र सुरेख फटका. कॅचची नामी संधी होती ती वंश पारकर याला, परंतु झेल ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण करतोय तो दादू. चांगला चेंडू होता तो विवेक याचा, परंतु वंश पारकर याच्याकडून घोड चूक होते. जीवनदान मिळतंय ते दादू याला. 2 धावा पूर्ण करतोय. दरम्यान षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती अण्णा स्मृती संघाची 2 गडी बाद 9. सागर क्षेत्ररक्षण दर्जा कुठेतरी खालवलाय, कारण नक्कीच. हा 5वा सामना आहे. अजून म्हणाव्या तशा कॅचेस घेता आलेल्या नाहीयेत. सिंपल कॅचेस आहेत. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय तो ओमकार सनगरे. स्ट्राईकला असेल तो मंगेश भुते. दरम्यान नक्कीच. सर्कलची मर्यादा संपते. वीरेश, इथं तू जो प्रश्न उपस्थित केला होता क्षेत्ररक्षणाचा, आणि तो वारंवार दिसतो याच पर्वामध्ये, नाही तर गेली 4ही पर्व आपण बघतोय त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूपच खालावलेला दिसतोय. गोलंदाजचं नियंत्रण गोलंदाजीवर बरोबर आहे, पण क्षेत्ररक्षणाकडनं साथ मिळत नाहीये. याचा अर्थ असा की लक्ष फारच कमी राहतंय चेंडूवरती इथे पाहायला मिळतंय. आणि ॲथलीट खेळाडूंची फार शक्यता कमी पाहायला मिळते. ॲथलीटपणा पाहायला मिळत नाहीये. वर्किंग त्याच्यावरती केलं तर त्या फिटनेसची कमतरता दिसते. दरम्यान ओमकार सनगरे वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन स्ट्राईकला असेल तो मंगेश भुते. हा पहिला चेंडू फसवा चेंडू कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने ढकललाय. 1 धाव पूर्ण करतोय मंगेश भुते. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहे तिथे. कचाश क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संचित कुळेकडनं होतंय मिस फिल्डिंग तिकडे पॉइंटच्या खेळाडू. काहीशी मैदानामध्ये बाचाबाची पाहायला मिळते. एक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. दुपारच्या 2 वाजलेत आणि या रणरणत्या उन्हामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. क्रिकेटचा ढोकंबळी प्रीमियर लीग पर्व 4. दरम्यान हा पुढील चेंडू डिक्लर झोन मध्ये जातोय. बॅटची कडा घेऊन सरळ 1 धावांसाठी. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती 12. 2 गडी बाद 12. चांगली गोलंदाजी होते ती ओमकार याच्याकडून. मंगेश भुत्याने दादू गावडे सारख्या पिच हिटरला तुम्ही स्ट्राईक वरती आणायचंय, कारण दादू नॉन स्ट्राईकला अजूनही आहे. दुसरं षटक संपत आलंय. जवळजवळ ओमकार याची चांगली गोलंदाजी होते. पाहूया ओमकार याचा पुढील चेंडू मंगेश याच्यासाठी. गलीच्या दिशेने ढकलत दादूला स्ट्राईक वरती आणलंय. चांगली रणनीती म्हणावी लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 13. नऊ चेंडूंचा खेळ झालाय. त्यामध्ये फक्त 2 चेंडू दादू याने खेळलाय. त्यामध्ये 1 षटकार लगावला होता. त्यामुळे दादू याला स्ट्राईक वरती आणणं खूप महत्वाचं होतं. दरम्यान दादू स्ट्राईकला आलाय. पाहूया साईराज गावडे तयार असेल आणि गोलंदाजी मार्फत आहे तो ओमकार सनगरे. पाहूया काय प्रत्युत्तर असू शकतं ओमकार याच्याकडून. आणि दरम्यान हा टाकलेला चेंडू दादू याच्यासाठी. यॉर्कलेनचा चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल. प्रसाद सुर्वे याचं चांगलं क्षेत्ररक्षण येत आहे, परंतु 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 15. सागर खरोखर एक यॉर्कलेन चेंडू होता, त्यामुळे मोठा फटका प्रहार करता आला नाही तो दादू याला. नक्कीच विचार केला तर ओमकार आणि साईराज दोघेही याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात, त्यामुळे त्यांना आपल्या दुखऱ्या नसा काय आहेत हे नक्कीच माहिती आहे. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा यॉर्कलेन चेंडू आणि प्रणित मोरे, विजा पावले यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे.
दरम्यान एक धाव कंप्लीट करतोय तो दादू गावडे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार याच्याकडून. जखडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. दरम्यान पुन्हा एकदा ओमकार सनगरे तयार. आता स्ट्राईकला असेल तो मंगेश भुते. दरम्यान एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल ते मंगेश याला. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अण्णा स्मृती संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 17. सगळं नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली ती ओमकार याच्याकडून. दादू सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलंय. 2 षटकानंतर धावसंख्या नियंत्रित ठेवली आहे 2 गडी बाद 17. दरम्यान तिसरं षटक घेऊन येतोय तो वंश पारकर. मागाच्या सामन्यामध्ये वंशला नक्कीच थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. एक अटीतटीच्या सामन्यामध्ये सामना गमावावा लागला होता या गोलंदाजामुळे, परंतु विश्वास ठेवलाय, कायम विश्वास ठेवलाय. परंतु आता मंगेशला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असणार आहे. साईराजचा विचार केला तर, कारण साईराजची लय त्याला सापडली आहे. दरम्यान पाहूया. हा चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न आहे आणि हा ओव्हर थ्रो होतोय. 3 धावा पूर्ण झाल्या आहेत. गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि दोन्ही फलंदाजांनी 4 धावा या धावून काढल्या आहेत. सागर काय सांगशील? आपण या Over throw. सामन्यामध्ये बोलतोय, वारंवार बोलतोय की क्षेत्ररक्षणाचा दर्जा पूर्णपणे खालावलेला दर्जा आपल्याला तो पाहायला मिळतोय. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा बहाल केल्या गेल्या आहेत. 4 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोचते ती 21. पाहूया वंश पारकर तयार. चांगला चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये आणि स्ट्राईक वरती आणलंय ते साईराज गावडे याला. मंगेश भुते एक संयमी खेळ खेळतोय. साईराजच्या बॅटमधून काही षटकार पाहायला मिळतात का पाहूया. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकामध्ये. वंश पारकर तयार. आता स्ट्राईकला असेल तो साईराज गावडे. वंश याचा हा चेंडू साईराज साठी. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच रुपेश पारकर इथे स्वैर घोषित करतायत. धावसंख्या 1 ने वाढेल. दरम्यान वंश पारकर तयार. स्ट्राईकला असेल तो साईराज गावडे. हा सुद्धा स्वर चेंडू. लई बिघडली आहे. तुम्ही अवांतर धावा जास्त देऊ शकत नाही कारण मर्यादित षटकांची ही स्पर्धा आहे आणि हा बोनस असतो. धाव आणि क्षेत्ररक्षणाची सुद्धा साथ मिळत नाहीये त्यामुळे धावसंख्या हळूहळू वेग घेते. धावसंख्या जाऊन पोचते ती 24. पूर्णतः लय बिघडली आहे ती वंश पारकर याची. अवांतर धावा जात आहेत. धावसंख्या होते ती 25. हा उत्तुंग फटका मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने वेग घेईल. धावसंख्या जाऊन पोचते ती धावसंख्या होते ती 31. अतिशय महागड असं षटक येत आहे ते वंश पारकर याच्याकडून.
दरम्यान वंश पारकर तयार. हा पुन्हा एकदा बिमर. पंच रुपेश पारकर नो चेंडू घोषित करतायत आणि नियमावलीनुसार वंश पारकर यांना थांबावं लागेल कारण 2 बिमर या षटकामध्ये टाकले आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या होती ती 32. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या षटकामधील 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या ऑलरेडी धावफलकावरती दिसते ती 32. सुरुवातीच्या धक्क्यानंतर अण्णा स्मृती संघ गेम मध्ये परत येतोय. सागर काय सांगशील? 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा धावसंख्यावरती आहे. किती धावांचं आव्हान होऊ शकतं? मला वाटते 50 धावा करणं त्यांच्यासाठी आता काही कठीण नाही, कारण दादू एक चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. कारण थोडीशी सुरुवातीला पडझड झाली, पण त्याच्यानंतर डाव सावरलाय दादूनं. दरम्यान रिप्लेसमेंट मध्ये आलाय तो अक्षय पड्याळ. स्ट्राईकला असेल तो दादू गावडे. हा एक झोन मध्ये आलेला फटका. सरळ षटकार. बॅटच्या फ्लो मध्ये एकदम चेंडू भेटला होता आणि भिरकवलाय तो मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. धावसंख्या होते ती 38. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक चालू आहे. अक्षय पड्याळ. जबरदस्त प्रेशर असू शकतं. दादू गावडे तयार पुन्हा एकदा. आणि हा मात्र सुरेख चेंडू आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल घेण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न होता परंतु झेल सुटतोय. दादू याला जीवनदान मिळतंय. दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय तो दादू गावडे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 39. सुरेख चेंडू टाकला होता अक्षय याने परंतु स्वतःच्याच गोलंदाजीवरती धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल सुटलाय. दादू याला जीवनदान मिळतंय. या षटकातील अंतिम चेंडू असेल. स्ट्राईकला असेल तो मंगेश भुते. पाहूया. दरम्यान प्रणित मोरे जोरदार प्रयत्न आहे. पाहूया. आणि दादू गावडे स्वतः इथे नॉन स्ट्राईकला येऊन पोहोचतोय त्यामुळे पुढील षटकामध्ये स्ट्राईकला येऊ शकतो. प्रणित मोरे याच्याकडून गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. जिथे एकच धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत तुम्ही फलंदाजाला नॉन स्ट्राईक वरती आणलंय. षटक संपल्यानंतर दादू गावडे स्ट्राईकला येईल आणि समीकरण बदलेल. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो गौरव मोरे. जर गौरव मोरे याने 2 षटकार ठोकले तर प्रज्ञेश नागवेकर याच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता स्ट्राईकला असेल तो साईराज गावडे. नवीन गोलंदाज येतोय तो प्रसाद सुर्वे. धावसंख्या होते ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू सामना करेल तो साईराज गावडे. हा उत्तुंग फटका. पाहूया. फ्लॅट बॅटेड षटकार. सागर मिड विकेट झोन मध्ये जागा बनवून बॅटच्या फ्लो मध्ये चेंडूला ढकलण्याची ताकद आहे साईराज याच्याकडे. या क्षेत्रामध्ये तिसरा षटकार आणलाय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 46. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया. दडपण तर असणार. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना अण्णा स्मृती. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. प्रेशर असू शकतं ते प्रसाद सुर्वे याच्यावरती. काय प्रत्युत्तर असू शकेल? प्रसाद तयार. सामना करेल तो साईराज गावडे. हा मात्र सुरेख चेंडू. फसवा चेंडू. थोडीशी लाईन आणि लेंथ बदलली आहे. साईराज बीड होतोय. चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान पुन्हा एकदा तयार. पाहूया कॅच होतोय का. आणि झेल सुटतोय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. दरम्यान चौकार. गचाळ क्षेत्ररक्षण. गचाळ क्षेत्ररक्षण होते. झेल सुटून 4 धावा मोजल्यात
अर्धशतक फलकावरती लागते. धाव संख्या होते ती 50. दरम्यान बाबाचा पुढील चेंडू स्वैर चेंडू निश्चितच वाईट असणार आणि धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या होते ती 51. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. विशाल स्कोर इथे उभा होतोय. पाहूया झेल होतो का आणि वंश पारकर याने सुरेख झेल टिपलाय. दादू याची खेळी संपुष्टात. अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे धाव संख्या आहे ती 51. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो प्रतीक मोरे. आमचे संघ सहकारी विनायक मोरे यांचे चिरंजीव. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया किती धाव फलकावरती लागतात. 51 धावांवरती पोहोचलाय तो अण्णा स्मृती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सागर सर्वोच्च धाव संख्या गाठू शकतो हा संघ. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय वाटतंय 10 धावा होऊ शकतात की 6 धावा? 6 धावा निघतील असं तरी मला वाटतंय. दरम्यान पाहूया प्रसाद सुर्वे तयार. आणि रनआउटच्या स्वरूपात प्रतीक बाद होतोय. परंतु चेंडू स्वैर असल्यामुळे 1 धाव मिळते ती अण्णा स्मृती संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52. आणि महत्वाचं म्हणजे 2 चेंडूसाठी स्ट्राईक वरती आणलं गेलंय ते गौरव मोरे याला. पाहूयात अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गौरव मोरे स्ट्राईक वरती आलाय. नॉन स्ट्राईकला बॅट्समन आहे तो. दरम्यान पाहूया गौरवसाठी हा चेंडू क्लीन बॉल. यॉर्क लेन चेंडू त्रिफळा चित होतोय तो गौरव मोरे. 0 या धावसंख्येवरती. धावसंख्या कायम आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज आला होता तो अथर्व पड्याळ आणि आता स्ट्राईकला फलंदाजीसाठी येईल शेवटच्या चेंडूसाठी राकेश मोहिते. 52 धावसंख्या धावफलकावरती आहेत. सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतील 53 होती ती माहिर स्पोर्ट्स संघाची. पाहूया सर्वोच्च धावसंख्यावरती अण्णा स्मृती संघ पोहोचतो का. राकेश मोहिते नवीन फलंदाज येतोय. फलंदाजीसाठी शेवटचा चेंडू असेल. प्रसाद सुर्वे यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली या षटकामध्ये. 2 मोठे फलंदाज बाद केलेत. गौरव मोरे आणि साईराज गावडे याच्यासारखे. दरम्यान तयार शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला असेल तो राकेश मोहिते. 52 धावसंख्या धावफलकावरती दिसत आहेत. पाहूया सर्वोच्च धावसंख्येवरती अण्णा स्मृती पोहोचतो का. दरम्यान हा टाकलेला चेंडू राकेश याच्यासाठी मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल त्या अण्णा स्मृती संघाला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 54. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येवरती पोहोचतोय तो अण्णा स्मृती आणि 55 धावांचं आव्हान असेल ते कल्पित इलेव्हन संघाला. सागर 55 धावांचं ते कल्पित इलेव्हन संघाला. बारा चेंडूमध्ये 34 धावा जमवल्या ते साईराज गावडेनं. मंगेश भुतेनं 8 चेंडूमध्ये 12 धावाचं योगदान. राकेश मोहिते राबाद राहिलाय 2 धावांवरती. तर प्रसाद सुर्वेनं 2
एका षटकात 14 धावे देत 2 महत्वपूर्ण गडी बाद केले. विवेक केळकर 9 धावा देत 2 गडी बाद केले. ओमकार संघाने 8 धावा दिल्या आणि अक्षय पड्याळ थोडासा महागडा राहिला, तो 23 धावा. म्हणजे अर्थातच वंश पारकर आणि अक्षय याचीही षटक खूपच महागडं ठरलं. 23 धावा त्या षटकामध्ये तब्बल निघाल्या. त्यामुळे त्याचा परिणाम पाहायला मिळतोय की सामना एक वेगळ्या टर्नवरती आला. कारण पहिला जर विचार केला तर तो 2 षटकामध्ये 17 धावसंख्या होत्या आणि मागील 2 षटकामध्ये जवळजवळ सागर 37 धावा कुठल्या गेल्या. नक्कीच वीरशिकी कमबॅक केलाय इथं अण्णा स्मृती संघानं आणि एक मोठं आव्हान म्हणावं लागेल. इतकं सोपं नसणार आहे कारण अण्णा स्मृती एक ज्या फॉर्ममध्ये टीम आहे पाहायला मिळते त्याच्यावर अंदाज लागतोय की कल्पित 11 संघाला जर असा अडचणींचा सामना करावा लागेल. विवेक केळकरला उभं राहावं लागेल मैदानात. सागर दादू याला जिवंतान मिळालं होतं ऑलरेडी आणि खरोखर जिथे तुम्ही 5 जवळजवळ सामने झाले त्यामध्ये बघताय तुम्ही अवांतर धावा आणि खराब क्षेत्ररक्षण याचा फटका प्रत्येक संघाला बसतोय. दरम्यान सलामी जोडी मैदानात स्वतः कर्णधार विवेक केळकर आणि ओमकार सनगरे दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. 12-24 चेंडू आणि 55 धावांचं आव्हान असेल. पहिलं षटक घेऊन येतोय तो निखिल पाटील. 24 चेंडू 55 धावा सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतील. विवेक केळकर आणि ओमकार सनगरे फलंदाजीसाठी आले आहेत आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते रुपेश पारकर आणि सचिन मांगडे. पहिल्या षटकामध्ये सर्कलची मर्यादा असते त्यामुळे प्रहार तर करावा लागणार आहे तो विवेक केळकर याला. पाहूया पहिल्या षटकामध्ये सागर काय सांगशील किती धावसंख्यांचं टार्गेट असू शकतं विवेक आणि ओमकार सनगरे याच्या डोळ्यासमोर, कारण धावसंख्या विशाल आहे. 15 ते 20 धावांचं टार्गेट नक्कीच असू शकेल. पहिल्या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न केला कारण सुरुवात जर चांगली झाली तरच या चेस करण्यामध्ये मजा आहे. कारण पहिल्या सुरुवातीच्या षटकात जर धावा नाही निघाल्या तर चेस करणं फार कठीण जाऊ शकतं. निश्चितच 2 चेंडूला टार्गेट करावं लागेल. पाहूया निखिल तयार. पहिला चेंडू स्ट्राईकला असेल तो विवेक केळकर आणि हा स्वैर चेंडू असणार यात शंका नाही. आणि पहिला स्वैर चेंडू टाकतोय तो निखिल पाटील. खातं खुल्लं जात आहे ते कल्पित 11 संघाचं. धावसंख्या होते ती 1. लॉंग ऑफला बाहेर खेळाडू आहे, एक मिडवे किटला बाहेर खेळाडू आहे. पाहूया दरम्यान तयार. हा उत्तुंग फटका जातोय फाईन लेगच्या दिशेने आणि चौकार. सरळ जातोय चेंडू 4 धावांसाठी. सागर एक सुरेख फटका म्हणावा लागेल विवेकाच्या बॅट मधून, कारण सर्कल मर्यादा होती त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. भिरकवलाय चेंडूला फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 5. निखिल पाटील तयार. निखिलचा हा चेंडू येतो विवेकसाठी. पुढे येऊन मारलाय चेंडूला. फ्लॅट बॅटेड शॉट लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ षटकार. खरंच सुरेख फलंदाजी होते ती विवेक केळकर याच्याकडून. स्टेप आउट करत लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार ठोकला होता. पाहूया निखिल दडपण असेल आणि थोडस अडखळतोय
विवेक याची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडूवरती जे टार्गेट करायचं होतं ते ऑलरेडी केलंय. धाव संख्या होते ती 11. पाहूया निखिल तयार, सामना करेल तो विवेक. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. बॉलरच्या डोक्यावरून खेळतोय, चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि ओव्हर थ्रो होता, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते विवेक केळकर याला. धावसंख्या होते ती 12. पाहूया निखिल पाटील, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओमकार सनगरे याला सुद्धा एका चेंडूला भिरकावं लागणार आहे, तरच आपण धावगतीच्या पास जाऊ शकतो. एक नामी संधी आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया, हा खराब फटका म्हणावा लागेल. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते ओमकार याला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती 14 सॉरी 13. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओमकार याला सर्कलची मर्यादा असल्यामुळे एक मोठा फटका खेळावा लागेल, तरच तुम्ही रन रेट कमी करू शकता. पाहूया, ओमकार याला नामी संधी आहे. दरम्यान निखिल तयार, दडपण असेल. हा उत्तुंग फटका येतोय फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा जाणार, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतंय साईराज गावडे याच्याकडून आणि 2 धावा पूर्ण करतोय तो ओमकार सनगरे. धावसंख्या होती ती 15. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका बसवावा लागेल, कारण ही सर्कल मर्यादा आहे. हा अंतिम चेंडू असेल. ओमकार सनगरे प्रयत्न करतोय पण यशस्वी होत नाहीये. पाहूया निखिल पाटीलचा हा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये भिरकवलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 16. 18 चेंडू 36 39. 18 चेंडू 39 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रहार करत विवेक केळकर याने षटकार आणि चौकार ठोकत 16 धावा तर लगावल्यात. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे ती कल्पित 11 संघाला. सरासरी 13 ची असेल. सागर, काय वाटतंय? गोलंदाजी अण्णा स्मृती संघाकडे गोलंदाज आहेत. साईराज गावडे सुद्धा गोलंदाज आहेत. चांगला म्हणायला लागेल, कारण सुरुवात चांगली झाली कल्पित 11 संघाकडून. दुसरीकडे विचार केला तर अण्णा स्मृतीकडे देखील गोलंदाज चांगले आहेत. एक अटीतटीचा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल असं वाटते, कारण चांगली सुरुवात जी पाहिजे होती कल्पित 11ची ती मिळाली, कारण विवेक एका लयमध्ये खेळताना दिसतोय. निश्चितच सागर चेंडूच्या जवळ जाऊन खेळतोय, स्टेप आउट करतोय. एक प्रेक्षणीय फटके पाहायला मिळाले होते विवेकाच्या बॅटमधून. हा एक स्टायलिश फलंदाज आहे. याच्याकडे ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. स्वतः कर्णधार आहे आणि साजेशी खेळी करतोय. दरम्यान पाहूया, साईराज गावडे वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा सामना करेल तो विवेक. हा उत्तुंग फटका लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. सरळ षटकार. जबरदस्त फटका. सागर, विवेक याच्या बॅटचा फ्लो कडक आहे, यात काही शंका नाहीये. तुम्ही जर त्याच्या झोन मध्ये चेंडू टाकाल तर चेंडू निश्चितच सीमा पार होणार, यात काही शंका नाहीये. बॉल जसा कनेक्ट झाला होता त्याच्यावरूनच कळला होता की हा चेंडू सीमापार जातोय. निश्चितच कर्णधाराला साजेशी अशी खेळी येते. हा स्वैर चेंडू लय भटकतोय. अवांतर धावा मिळतोय. 1 धाव वाढते. धावसंख्या होते ती 23. खरंच विवेक याने आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आहे. दादू गावडे याच्यावरती प्रेशर असणार, यात शंका नाहीये. पाहूया दादू याचा पहिला पुढील चेंडू. हा सुद्धा मिड विकेटच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने येतोय आणि सोपा झेल सुटला जातोय. लागलं रे. डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि 3 धावा मिळत आहेत. ऑलरेडी 2 धावा धावून काढल्यात आणि एक डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 3 ने वाढते. पंचांनी जरा कन्फर्म करायचे आहेत. धाव या चेंडूवरती मिळाल्या धावा किती आहेत? 3 धावा मिळत आहेत. 2 पहिले धावून काढले ना, मग
दरम्यान धावसंख्या वाढते, धावसंख्या जोरात वेग घेते. सागर चांगली फलंदाजी होते. 26 धावसंख्येवरती पोहोचतायत. दादू गावडे आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल. विवेक केळकर स्ट्राईक वरती आहे. विवेकच्या फलंदाजीने इथं मोह पाडलाय. अतिशय सुरेख फटका. हा एक पुन्हा चांगला एकदा. फटका. फाईन लेगच्या डोक्यावरून गगनचुंबी षटकार. टेक्निकली साऊंड फटका होता तो विवेक केळकर याच्या बॅट मधून आलेला. सरळ 6 धावांसाठी कर्णधाराला साजेशी अशी खेळ खेळतोय तो विवेक केळकर. सागर या फलंदाजाची फलंदाजी एक प्रेक्षणीय फलंदाजी आहे. नक्कीच. स्कोर होतोय तो 32. बिनबाद 32. दादू गावडे याच्यावरती प्रेशर आहे. ऑलरेडी 2 षटकार लगावले ते विवेक केळकर याने. या फलंदाजाचा स्टान्स एकदम प्रेक्षणीय आहे. पाहूया. स्टेप आउट केलाय. हेलिकॉप्टर शॉट आणि नैसर्गिक अडथळ्याने चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. यॉर्कलेन चेंडूला हेलिकॉप्टर शॉटने भिरकावलं होतं मिड विकेटच्या दिशेने आणि गौरव मोरयाला चेंडू चकमा देत सीमा पार होतोय आणि 4 धावा मिळतायत त्या विवेक केळकर याला. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 36. दादू गावडे याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे गोलंदाजीमध्ये. विवेक केळकर जबरदस्त फलंदाजी करतोय. पाहूया पुन्हा एकदा दादू गावडे तयार. हा सुद्धा हेलिकॉप्टर फटका. पाहूया येतोय का. आणि प्रतीक मोरे याच्याकडून झेल सुटतोय. दडपण, प्रेशर, दबाव. तुम्ही चुका करू शकत नाही. तुम्ही आयकॉन प्लेयर, एक मोठा प्लेयर विवेक केळकर याला तुम्ही जीवनदान देताय. ऑलरेडी मॅच तो बनवतोय. खरंच सागर म्हणावं क्षेत्र लागेल इथं अतिशय घणाघाती इथं विवेक नावाचं वादळ घोकावताना दिसतंय. ते सुरुबान स्टेडियम वरती 8 चेंडूमध्ये Block. 32 धावा. त्याच्यामध्ये या फलंदाजाकडे एक खासियत आहे. ब्लॉक होल मधील चेंडू हेलिकॉप्टरच्या रूपाने बाहेर आणतो तो फलंदाज. खरंच याची कमाल, प्रेक्षणीय कमाल, फलंदाजी कमाल. आहे. पाहूया दादू गावडे तयार. हा उत्तुंग फटका. उंची आहे, लांबी सुद्धा आहे. सरळ षटकार. काय खतरनाक फलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान षटक संपतय. 28 धावा तब्बल खर्च केल्यात या षटकात. 28. पंखों से कुछ नहीं होता जनाब, उड़ान तो हौसलों से होती है. और जो हौसला है विवेक केलकर का, सागर हम देख ही रहे जिस तरीके से फलंदाजी कर रहे विवेक. सही में अभी हमारा स्कोर हो गया है 44. 44. पूर्णतः समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि 11 धावांची फक्त आवश्यकता असेल ती कल्पित 11 संघाला. इथे वीरेश विवेक नावाचं वादळ 9 चेंडू मध्ये 38 धावांची एक घणाघाती खेळी त्याच्यामध्ये विचार केला गेला तर 3 चौकार आणि 2 12 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश. 12 चेंडू आणि 11 धावांची केवळ गरज. 28 रन. 3 षटकार 2 षटकार 3 चौकार. 3 षटकार आणि 3 चौकार ठोकत दादू याच्या गोलंदाजीवरती 28 धावा चोपलेत त्या विवेक केळकर याने. खरंच सामना पूर्णतः फिरवलाय कल्पित 11च्या बाजूने. पाहूया नवीन गोलंदाज येतोय तो गौरव मोरे. स्ट्राईकला असेल तो ओमकार सनगरे. 12 चेंडू 11 धावा. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला फ्लिक केलाय. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट येतंय. 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धाव संख्या 2 ने वाढेल. धाव संख्या होते ती 46. 11 चेंडू 9 धावा. निश्चितच मोठा दबाव होता तो दादू गावडे याच्यावरती. विवेक केळकर याने आपली लय कंटिन्यू ठेवली आणि 28 धावांचा डोंगर उभा केला होता. ऑलराऊंडर खेळी विवेक केळकर कडनं पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना 9 धावा दिल्या आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केले होते. त्याच्यानंतर एक फलंदाजी करताना एक आक्रमण करताना दिसतोय तो विवेक.
चांगली रणनीती ओमकार याच्याकडून. पॉइंटच्या दिशेने कव्हरच्या दिशेने ढकललंय चेंडूला. एक धाव मिळवली आणि विवेकला स्ट्राईक वरती आणलंय. दहा चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. पाहूया विवेक तयार. पाहूया हा फाईन लेगच्या दिशेने खेळलाय चेंडूला. एक धाव तर पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार होता परंतु विवेक स्वतः नकार देतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या होती ती 48. 9 चेंडू आणि 7 धावा. सागर विवेक याची फलंदाजी टॉप क्लास फलंदाजी झाली आहे. दरम्यान पुन्हा एकदा तयार गौरव मोरे. हा चांगला चेंडू क्लीन बोल्ड होतोय तो ओमकार सनगरे. पहिला धक्का बसतोय तो ओमकार याच्या रूपाने कल्पित इलेव्हन संघाला. ओमकारच्या याच्या रूपाने पहिला धक्का बसलाय तो कल्पित इलेव्हन संघाला. धाव संख्या स्थिर आहे 48. 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सॉरी माफ करा, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 7 धावा. दरम्यान फलंदाजीसाठी येतोय तो पियुष पारकर. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यानंतर जेवणाची सोय झालेली आहे तेव्हा सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी तिथे हजर व्हायचंय. जेवणाच्या अवकाशानंतर माहिर स्पोर्ट्स आणि मास्टर माइंड यांच्यामध्ये होणारा सामना आहे. माहिर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि मास्टर माइंड संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान गौरव मोरे तयार. 8 चेंडू 7 धावा. स्ट्राईकला असेल तो पियुष पारकर. पाहूया गौरव मोरे तयार. गौरवचा हा चेंडू पियुष साठी फ्लॅट बॅटेड शॉट जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी जबरदस्त फटका. पियुष पारकर याच्या बॅट मधून चांगला चौकार येतोय. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होते ती 52. आता मात्र समीकरण पूर्णतः बदललंय. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकताच म्हणावी लागेल. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया गौरव मोरे तयार. हा उत्तुंग फटका. पाहूया शॉर्ट कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा झेल सुटतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय तो पियुष पारकर. दरम्यान षटक संपतंय. 6 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता राहिली आहे. स्ट्राईकला असेल तो पियुष. नॉन स्ट्राईकला असेल तो विवेक केळकर. हा सामना झाला की जेवणाची सोय झाली आहे मागील बागेमध्ये तेव्हा सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी त्याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय तो अमित गावडे. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 2 धावा. पाहूया दरम्यान रनआउटच्या स्वरूपात पियुष बाद होतोय. स्ट्राईकला आणलं जातंय ते विवेक केळकर याला. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आता नवीन फलंदाज येतोय तो प्रसाद सुर्वे. 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. सागर घणाघाती फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजयश्री खेचून आणली होती. दुसऱ्या षटकामध्ये साईराज गावडे याच्यावरती प्रहार करत सामन्याचं चित्र बदललं होतं ते विवेक केळकर याने. 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे विवेकसाठी. हा चेंडू चांगला चेंडू फ्लिक केलाय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव मिळते ती विवेकाला. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होती ती 54. 4 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता असेल. अतिशय औपचारिकता झाली आहे या सामन्यामध्ये कारण विवेक याने खरंच तडाखे बंद फलंदाजी केली होती. अतिशय कर्णधाराला साजेशी अशी खेळी म्हणावी लागेल. 4 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे.
स्ट्राईकला असेल तो प्रसाद सुर्वे. आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय तो प्रसाद सुर्वे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. दरम्यान विजयी होतोय तो कल्पित इलेव्हन संघ. कल्पित इलेव्हन संघाचं हार्दिक अभिनंदन. खरंच घणाघाती फलंदाजी पाहायला मिळाली ती विवेक याच्याकडून. नाबाद राहिलाय आपल्या संघासाठी. 11 चेंडूमध्ये 40 धावांवरती तो नाबाद राहिलाय. 3